नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी आणि हेल्दी नाश्ता बनवणार आहोत. सर्वात आधी भांड्यात मी गव्हाचे पीठ टाकून घेतलेत. रवा, बेसन पीठ, चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेऊ आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता पीठ व्यवस्थित मिक्स झालंय. पाणी टाकून घेते आता परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सर्व गाठी वगैरे मोडून घ्यायच्यात. गाठी राहू द्यायच्या नाहीत आपल्याला. सर्व व्यवस्थित मोडून घ्यायचे आहेत. लागेल तसं पाणी पण टाकून घेत जाऊ. हे बघा, सर्व गाठी मोडून घेतल्या आहेत. आता साहित्य टाकून घेऊ आपण. हिरवी मिरची, टोमॅटो, पालक, हे साईडला ठेवून घेते. इकडे बटाटा घेतला आहे साल काढून. आता याला किसणीने बारीक किसून घ्यायचं आहे. बटाटा किसून स्वच्छ धुवून घेतला आहे. आता व्यवस्थित पाणी पिळून टाकून घ्यायचं आहे बटाट्यातलं. हे बघा, थोडंसं जिरं. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ सर्व. हे बघा, या पद्धतीने करून घ्यायचं आहे पीठ. जास्त पातळ करायचं नाही आपल्याला. इकडे गॅसवर तवा ठेवून घेतला आहे. तवा पण व्यवस्थित गरम झाला आहे. तेल टाकून घेऊ. आता मिश्रण पण टाकून घेऊ आपण. असं जाडच राहू द्यायचं आहे आपल्याला, जास्त बारीक करायचं नाही. शेकली गेली बघा एक बाजू व्यवस्थित. पलटून घेतली, बघू शकता. थोडं तेल टाकून घेते. सर्व त्याच पद्धतीने आता नाश्ता बनवून घेणार आहे मी. हा बघा, आपला नाश्ता बनवून तयार आहे, बघू शकतात. हा बघा, आपला नाश्ता गव्हाच्या पिठाचा एकदम हेल्दी नाश्ता बनवून तयार आहे.
तुम्ही पण नक्की बनवून बघा, खूप छान होतो. आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.